दरम्यानची एक मोठी अपडेट आहे। ती अपडेट म्हणजे बाणेर येथे प्रेमभंगातून प्रेयसीवर गोळीबार करणाऱ्या युवकास आरोपीस गुन्हे शाखा युनिट 4 ने केले 24 तासात जेरबंद। या संपूर्ण घटनेची थोडक्यात माहिती अशी, बाणेर येथील वीरभद्रनगर येथे 29 तारखेच्या सकाळी 10:30 वाजता महिलेवर एका युवकाने गोळीबार केला व तो तेथून पळून गेला। या संदर्भात बाणेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला व बाणेर पोलीस स्टेशन व संपूर्ण गुन्हे शाखेचे वेगवेगळे युनिट्स या आरोपीच्या शोधात लागले। मात्र गुन्हे शाखा युनिट 4 ला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी युवक हा खडकी रेल्वे स्टेशन येथे येणार आहे व तो पुण्यातून पळून जाण्याच्या तयारीत आहे। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 4 ने खडकी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला। तिथं तो युवक आला व त्यांनी त्याची दुचाकी लपवायला सुरुवात केली। गुन्हे शाखा युनिट 4 चे अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याला ओळखले व त्याला तिथं अटक केली व त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्याकडील दुचाकी वेस्पा गाडीच्या डिक्कीतून त्यांना एक पिस्तळ व 3 कारतूस आणि दुचाकी असं एकूण 1,33,000चा मुद्देमाल आढळून आला। ते त्यांनी जप्त केलेले आहे व आरोपी युवकास पुढील तपासासाठी बाणेर पोलीस स्टेशन येथे त्याला देण्यात आलेले आहे। सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस सब इन्स्पेक्टर वैभव मगदूम, ASI हरीश मोरे, पोलीस हवालदार अजय गायकवाड, अमजद शेख, तुषार खराडे, किशोर दुशिंग, सुभाष आवाड, विनोद महाजन, नागेश कुवर, विठ्ठल वव्वाळ, प्रवीण भालचिम, जहांगीर पठाण, शरद झांजरे, मयुरी नलावडे व रोहिणी पांढरकर यांनी केली। न्यूज डॉट साठी मी जोएब शेख।